मुकिंदपुरात महाड चवदार तळे सत्याग्रह दिन उत्साहात 99 वर्षांची अभिमानाने नोंद। मुकिंदपूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आज महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाचे 99 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात महाकारुणिक गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्याग्रहाच्या ऐतिहासिक कार्याला अभिवादन केले। यावेळी मुकिंदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार तळे सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला। बहुजन समाजातील शोषित व पीडित घटकांना सार्वजनिक पाणवठे व मंदिरे खुली व्हावीत यासाठी हा लढा उभारण्यात आला होता। प्राध्यापक सातुरे सर यांनी या सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक घटकाने या दिवसाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले। तसेच बनकर साहेब यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला। या कार्यक्रमास मुकिंदपूर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब केदारे, पोलीस पाटील आदेश साठे, प्राध्यापक सातुरे सर, समता सैनिक दलाचे भाऊसाहेब जगदाळे, भास्करमामा लिहिणार, भगवान दळवी, ग्रामपंचायत सदस्या मंजनाताई खंडागळे, फुले शाहू, आंबेडकरी चळवळीच्या अनिताताई कांबळे, वनिताताई कांबळे, मीराताई जाधव, दशरथ कांबळे, दिनेश गिरी, बनकर साहेब, मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे, प्रिन्स दरबार प्रेस क्लबचे संपादक बादल परदेशी, विकी कांबळे, विशाल कांबळे, सुरेश ताकवले, खंडागळे मामा, ताकवले मामा, आनंद काळे, लक्ष्मण अवताडे यांच्यासह परिसरातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमातून महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृती जागवत सामाजिक समता आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देण्यात आली। मार्च 2026 रोजी आपण महाड या ठिकाणी झालेल्या चवदार पाण्याच्या सत्याग्रह दिनाची चळवळ हा दिन कार्यक्रम साजरा करत असताना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे सर्व आपले भीमानुयायी, त्यामध्ये विशेषतः मी सर्व मान्यवराचा प्रथमतः मी या ठिकाणचं रहिवासी असल्यामुळे सर्वांचं नामोल्लेख करणं मला उचित वाटतं। मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आवर्जून उपस्थित असणारे आपले भाऊसाहेब जगदाळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे प्राध्यापक सातुरे सर, बनकर सर, ताकवले मामा, आदरणीय आमचे मार्गदर्शक भास्कर मामा लिहिणार, खंडागळे मामा, आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य आमचे मित्र आदरणीय बाळासाहेबजी केदारे, भगवान बाबा दळवी, त्याचप्रमाणे साठे साहेब, मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमचे मित्र गणेश भाऊ झगरे, प्रिन्स दरबार पत्रकारितेचे संपादक आदरणीय आमचे मित्र बादल भाऊ परदेशी, त्याचप्रमाणे आमचे आत्ताच आवर्जून उपस्थित असलेले शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे भाऊसाहेबजी जगदाळे साहेब, त्याचप्रमाणे गिरी साहेब, त्याचप्रमाणे आपल्या मुकिंदपूरच्या ग्रामपंचायत सदस्या आदरणीय मंजनाताई खंडागळे, त्याचप्रमाणे अवताडे मामा, त्याचप्रमाणे सर्व आमच्या मीराताई बनकर, त्याचप्रमाणे आमच्या कांबळेताई आदरणीय आमचे मित्र दशरथ कांबळे साहेब, त्याचप्रमाणे सर्वच आपण या ठिकाणी आजच्या चवदार तळे दिन सत्याग्रहाच्या दिनाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात। मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। चवदार तळे हा जो दिन साजरा आपण खऱ्या अर्थाने आज करत आहोत, याची मागची पार्श्वभूमी जर पाहिली तर 20 मार्च 1927 रोजी महाड या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीन, दलित, शोषित, पीडित सर्व बहुजन समाजांना सार्वजनिक पाणवठे, ज्यामध्ये तळे असू द्यात, सार्वजनिक कूपनलिका असू द्यात, विहीर असू द्यात, हे पाणी सर्वसामान्य बहुजन जनतेला चाकण्यासाठी मिळावं। त्यावेळेस सवर्ण समाज आजपासून 96 वर्षापूर्वी तो सवर्ण समाज आपणा या बहुजन समाजाला त्या सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यासाठी मज्जाव करत होता, सार्वजनिक ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करायला सुद्धा मज्जाव करत होता। आणि त्या गोष्टीला कडाडून विरोध करण्याचं काम जर केलं असेल तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि त्यामुळं आज आपण समाजामध्ये सर्व बहुजन समाज आज सार्वजनिक ठिकाणीची मंदिरे असतील, सार्वजनिक ठिकाणीचे पानवटे असतील, आणि ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या सर्वांना लोकशाहीने जाण्याचा, ती गोष्ट उपभोगण्याचा जो अधिकार आपल्याला दिला, तर याचे सर्वस्वी देण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। आणि खऱ्या अर्थाने आजपासून 96 वर्ष म्हणजे अजून 4 वर्षांनी ह्या महाडच्या चवदार तळे सत्याग्रह दिनाला 100 वर्ष पूर्ण होतील। आणि आजपासून 96 वर्षाच्या
इतिहासाला खऱ्या अर्थाने आज आपण दिन साजरा करत असताना खरोखर आनंद होत आहे, कारण की हा आगळा वेगळा दिन आहे. नाहीतर आज आपण लोकशाहीमध्ये आज जर ती परिस्थिती असती, आज आपल्याला सार्वजनिक ठिकाणी एखाद्या तळ्याचं पाणी जर पिण्यासाठी मज्जाव केला असतं तर आपला रोष किती झाला असता. तर ही सर्वस्वी देण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं महामानव बोधिसत्व आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करतो. आणि ह्या गोष्टींचा अनुभव, या गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्व बहुजन समाजाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रेरणा दिली, एक शिकवण दिली आणि त्याच शिकवणीच्या आधारे आपण हा काही उपक्रम राबवत आहोत. अस्पृश्यांना कुठेही सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव होता. आता जे रायगड जिल्ह्यातील महाड येथील जे चौदार तळे म्हणतो आपण, तर त्याचा इतिहास काय, तर त्या ठिकाणी कुत्रे मांजरं पाणी पित होते, परंतु आपण अस्पृश्य असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पाणी पिण्याचा किंवा त्या पाण्याला स्पर्श करण्याचा पण अधिकार नव्हता. तिथल्या महाडच्या जे नगरपालिकेचे अध्यक्ष होते त्यांनी ठराव केला की जे नैसर्गिक प्रवाह आहे ते अस्पृश्यासाठी खुले करायचे, परंतु त्या ठरावालाही मनुवाद्यांनी विरोध केला. विरोध केल्यामुळं त्यांचे जे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ चिटणीस यांनी असं ठरवलं की आता या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांना बोलवायचं आहे. म्हणून त्या नगरपालिकेच्या अध्यक्षांनी सुरेंद्र चिटणीस आणि त्यांचे 4-2 सहकारी होते, त्यांनी बाबासाहेबांना पाठीमागे फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या देशामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. तर इथल्या या समाज व्यवस्थेमध्ये शूद्रांना कुठलाच अधिकार नव्हता. धार्मिक नाही, आर्थिक नाही, सामाजिक नाही, राजकीय नाही, सांस्कृतिक नाही, कुठल्याच प्रकारचा अधिकार नव्हता. आणि त्यामुळं इथला जो हा समाज होता हा अतिशय शोषित आणि पीडित अशा प्रकारचा होता. या वर्गानं फक्त वरच्या 3 वर्णांची सेवा करावी आणि ती जसं ती तसं राहावं. नवे कपडे घालू नयेत, नव्या भांडी वापरू नयेत, घरामध्ये कुठलं फर्निचर वापरू नये, त्यांचं घर पडकं असावं, कुठंतरी गावाच्या बाहेर त्यांच्या राहण्याची वस्ती असावी, गावामध्ये जी अस्वच्छता आहे ती या समाजाने स्वच्छ करावी. अशा प्रकारची ही जी व्यवस्था होती, या व्यवस्थेला विरोध म्हणून बाबासाहेबांनी सर्वप्रथम हा सत्याग्रह केलेला आहे. पाण्याचं बनकर साहेबांनी सांगितलं की गाव पाणवट आहे, इथं जनावरांना पाणी प्यायला मिळत होतं परंतु माणसाला पाणी प्यायला मिळत नव्हतं. इतकी विदारक अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि तशा परिस्थितीमध्ये महाडचे जे नगराध्यक्ष होते चिटणीस साहेब यांनी असा ठराव घेतला की ही जी चौदार तळं आहे हे लोकांसाठी खुलं करायचं. आणि म्हणून त्यांना विरोध झाला मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मग त्यांनी बाबासाहेबांची चर्चा केली आणि बाबासाहेबांनी 5,000 अनुयायी घेऊन 20 मार्च 1927ला महाड इथं ते गेले. महाडच का निवडलं तर रायगड हा जो जिल्हा आहे, छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर तिथं त्यांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं होतं. स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा विचार छत्रपतींनी त्या ठिकाणी मांडलेला होता. तीच प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी या ठिकाणी महाडचं चौदार तळं निवडलं. इतर ठिकाणी ते जाऊ शकले असते परंतु ते जे ऐतिहासिक ठिकाण आहे ते बाबासाहेबांनी निवडलं. आणि मग तिथं 5,000 सहकार्याच्या सहाय्यानं जेव्हा ते चौदार तळ्यावर गेले तेव्हा आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या सवर्णांची गर्दी जमली, हातात लाट्या काट्या घेऊन. बाबासाहेबांनी या ठिकाणी 5,000 लोक त्यांच्यासोबत होते, उत्तर देऊ शकले असते, रक्तरंजित क्रांती तिथे झाली असती. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की आपण शांततेच्या मार्गाने हे सगळं करणार आहोत, आपण भांडणं झगडे करण्यासाठी इथं आलेलो नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक चुळभर पाणी घेतलं आणि ते चुळभर पाणी पिलं. ते चुळभर पाणी पिणं हा मानवमुक्तीचा लढा होता. तिथं खऱ्या अर्थानं सगळे जे मानवसा आहे, जे 20 मार्च 1927 या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण इथं उपस्थित असल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व सर्वांना जय हिंद. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.